पालक बंधूंनो, गुड मॉर्निंग. होळीच्या शुभेच्छा. रविवार आहे, होळीचा दिवस आहे, त्यामुळे सुट्टीचा प्रॉब्लेम नाही, कारण रविवार असल्यामुळे सुट्टी सर्वांना आहे. होळीच्या सर्वांना गोड 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 शुभेच्छा. या ठिकाणी सर्व मुलांची पहिली ॲन्युअल एक्झाम झालेली आहे. दुसरी ॲन्युअल एक्झाम सहज ट्रायल म्हणून सेकंड इयरचं म्हणजे नवीन वर्षाची तयारी करून पुढील वर्षाची वेगळी बेसिक तयारी करून परत एक ट्रायल ॲन्युअल एक्झाम परत चालू आहे. ॲन्युअल एक्झाम टाईप परीक्षा, ज्यामध्ये बेसिक इन्क्लूड खूप केलेलं आहे. 10वीचं नवीन 10वीचं 20% पोर्शन आटोपलेलं आहे. नवीन 10वी, जुन्या 10वीचा एक पेपर राहिलेला आहे जॉग्रफीचा, ते आता इथं अभ्यास करत आहेत. सर्व स्टेट बोर्डाची मुलं अभ्यास करत आहेत. पलीकडे नवीन 10वी चालू आहे आणि जुन्या 10वीचा एक पेपर परवा आहे. स्वतः दादाजी इथंच बसलेले ते पहा. इथं ही जुनी 10वी काही टॉयलेटला फ्रेश होण्याकरता गेलेले आहेत. त्यातले स्टेट बोर्ड CBSEचं ते पेपर होऊन गेलेले आहेत घरी, आणि नवीन 10वी चालू आहे. आज दोन्ही ठिकाणी नवीन 10वीचा स्टेट बोर्ड आणि CBSEला सायन्सची तयारी चालू आहे. सायन्स बेसिक, खूप सुंदर बेसिक, अतिशय छान बेसिक. 2 सायन्स टीचर. S6 सायन्सचे 6 बेसिक गोष्टी असतात. सिम्बल्स, फॉर्म्युले, इक्वेशन्स, रिॲक्शन्स, डेफिनेशन्स आणि डायग्राम्स परफेक्ट KG ते 10वीच्या परफेक्ट करून घेतात. 5वी ते 10वीच्या सिलेबसमध्ये असलेलं किंवा 7वी ते 10वीच्या 8वी ते 10वीच्या सिलेबसमधील अगदी 10वीच्या सुद्धा खूप बेसिक परफेक्ट करून घेतात आमचे दोन्ही सायन्स टीचर. 3 लँग्वेजचं पैकी मराठीचं 50% पोर्शन आटोपलं आहे, हिंदीचं 50% आटोपलं आहे, मॅथ, सायन्स, इंग्लिशचं 75% पोर्शन नवीन 10वीचं आटोपलं आहे. मॅथ्सचं बेसिक आटोपलं आहे. आता सायन्स बेसिक चालू आहे आणि सायन्स बेसिक नंतर SST म्हणजे हिस्ट्री जॉग्रफीचं बेसिक होईल. सायन्सचं 4-5 दिवस बेसिक चालेल, नंतर सिलेबस होईल. हे आपल्या माहिती करतं. दुसरं, पुढील वर्षापासून आज एक निर्णय जाहीर करत आहोत की या शाळेमध्ये 8वी, 9वी, 10वीला NCC प्रमाणे NCCला पॅरलल असं कमांडो ट्रेनिंग. तुम्ही आता सध्या स्टेटसला काही फोटो पाहत आहेत मुला मुलींचे. गणेश सर खूप सुंदर कमांडो ट्रेनिंग घेत आहेत. आणि आपल्याला देशाकरता काही संकट आलं तर आपल्याकडं आपल्या शाळेमध्ये 200-300 कमांडोज पाहिजेत. मुली कमांडोज, मुलं कमांडोज. काही ठिकाणी शिस्त ठेवण्याकरता किंवा मॉब कंट्रोल करण्याकरता आपल्याला कमांडोजची गरज आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्याकरता मुलांची, आणि कमांडिंग पॉवर येण्याकरता फिजिकल फिटनेस, कमांडिंग पॉवर, अलर्टनेस, निर्णय क्षमता वाढण्याकरता कमांडो ट्रेनिंग कंपल्सरी 8वी, 9वी, 10वीला घेण्यात येत आहे. आणि 5वी, 6वी, 7वीला स्काउट ट्रेनिंग. 5वी, 6वी, 7वीला स्काउट ट्रेनिंग म्हणजेच बेसिक कमांडो असं म्हटलं चालेल, बेसिक NCC असं म्हटलं चालेल. आणि कमांडो ट्रेनिंगमध्ये बेसिक NCC प्लस बेसिक मिलिटरी असं एज्युकेशन त्या ठिकाणी या वर्षापासून म्हणजे 1 जूनपासून सुरू होणार आहे. त्याची तयारी आत्ता सुरुवात झालेली. 8वी, 9वी आणि 10वीचे सर्व मुलं मुली याकरता स्पेशल काही खर्च नाही. फक्त सर्वांना कमांडो ड्रेस, कमांडो किट घेणे मस्ट आहे.
ज्याच्यामध्ये कमांडोचा ड्रेस, कमांडो शूज, कमांडो सॉक्स, कमांडोज कॅप, असं काहीतरी थोडासा खर्च आहे. तो किती छोटा मोठा मुलगा असो मुलगी असो 8वी 9वी 10वीला कंपल्सरी कमांडो ड्रेस केलेला आहे. आणि दररोज पहाटे कधी 2 दिवस 10वी, 2 दिवस 9वी, 2 दिवस 8वी, असं त्या ठिकाणी वर्षभर कमांडो ट्रेनिंग दिलं जाणार आहे. तेव्हा 8वी 9वी 10वीच्या पालकांना हा एक ॲडिशनल मुलांकरता कमांडोचा आणि ट्रेनिंगचा अनुभव घेता येणार आहे, पाहायला मिळणार आहेत. याप्रमाणे पुढील वर्षाचे खूप काही नियोजन स्टाफ, ज्ञानेश सर, पूनम मॅडम आणि दादाजी करत आहेत. पाहूया यथा अवकाश काय काय आम्हाला करता येईल ते. तोपर्यंत तुमच्या शुभेच्छा आणि आमच्या तुम्हाला होळीच्या शुभेच्छा. ओम शांती.